नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन प्रवासाला निघालो आहे. जिवदानी देवीच्या दर्शनाला. तिथे नवस फेडण्यासाठी आपण चाललो आहे आणि वाटेत आपण वज्रेश्वरीला थांबलो. तिथे गरम पाण्याचा कुंड आहे. तिथे आपण थोडा वेळ थांबून आणि मग पुन्हा आपण जिवदानीला जाणार आहोत. तर जिवदानीला जाऊन आपण नवस फेडण्याचा जो कार्यक्रम आहे तो करणार आहोत. जेवण बनवणार आहोत, देवीचं दर्शन घेणार आहोत आणि मग बघूयात काय होतं. हे गरम पाण्याचं कुंड आहे. एका गाडीचं काहीतरी बेरिंग तुटल्यामुळे गाडीला आपण तिथेच थांबवलं आहे आणि मग आपण त्या गाडीतली माणसं शिफ्ट करून मग आता ती गाडी तिथेच पार्क करतो. गाडी खूप आम्ही खाली लावली, त्याच्यामुळे आम्हाला थोडं चालत जावं लागणार आहे आणि आम्ही पुढे चालत चाललो आहे त्या मेन पॉईंटला आणि मग तिथून आम्ही लिफ्ट करणार आणि मग तिकडनं चालत जाणार. लिफ्ट पकडणार आणि तिथून डायरेक्ट रोपवेने जाणार आम्ही. तुषार आणि शिल्पा पुढे चालत चालले. किड्यांवरून आम्ही चालत चाललो ताई. ॲक्च्युली रोपवेने जाणार होतो, पण रोपवेचं प्रति व्यक्ती 250 रुपये. आम्ही 3 जण होतो आणि आमचे 750 लागले असते म्हणून आम्ही थांबलो आणि आता पायऱ्यांवरून पायऱ्या चढत असताना बाबूजी मावशी भेटले. दम खातात पाणी किती घ्या ना. टाटा कर ना. सही है. तो गाड़ी ना लेके कोला जब गाड़ी ना तुषार
बाबू चल. मंदिरात जातो, देवीचं दर्शन घेऊन आता मंदिराच्या खाली उतरतो, पायऱ्या उतरतो. एकदम लागले आता, येऊन पोचले जवळ. दर्शन तर झालं. आता आम्ही निघालो घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की कळवा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. डायरेक्ट हम लोग को कैसा जाने का इसके लिए